हाय हॅलो जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण कॅनवामध्ये एक पोस्टर डिझाईन करणार आहोत बर्गरचा. त्यासाठी आपण कॅनवा ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. कॅनवा ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपण ची साईजचा एक बॅनर घ्यायचा आहे. खूप सुंदर प्रकारची आहे बॅनर तयार होणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. अशा प्रकारे बॅकग्राऊंडचा बॅनर घ्यायचा आहे. पॅम्पलेट हे बॅनर घेतला, त्याला कलरमध्ये जाऊन ब्लॅक कलर द्यायचा आहे. ब्लॅक कलर दिल्यानंतर एलिमेंट्सवरती येऊन आपण इथे तुम्हाला दिसते ते हे ॲड करायचं आहे. हे ॲड केल्यानंतर त्याची साईज थोडी वाढवायची आहे, थोडं मोठे असं करायचं आहे. ते असं ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट केल्यावरती पुन्हा एलिमेंटवरती जाऊन बर्गरचा PNG आहे, तो बर्गरचा PNG त्याच्यावरती ॲड करायचा आहे. बरोबर सेट होईल अशा प्रकारे त्यावरती ॲड करायचं आहे. थोडी साईज वाढवायची. असं सेट करून झाल्यानंतर पुन्हा एलिमेंट्समध्ये जायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर आगचा PNG दिसेल, आगीचा तो PNG घ्यायचा आहे. त्याला बॅकग्राऊंडला टाकायचं आहे. बर्गरच्या बॅकग्राऊंडला तो टाकायचा आहे. ते अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. सेम त्या साईडलाही तसंच कॉपी करून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. बॅकग्राऊंडला थोडं अशा प्रकारे बॅकग्राऊंडला ॲडजस्ट करायचं आहे. अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट करून ते झाल्यावरती पुन्हा एकदा एलिमेंट्सवरती पुन्हा एकदा तिथे जायचं आहे. तिथे जाऊन असं एक PNG आहे तो ॲड करायचा आहे. PNG तुम्हाला कॅनवावरती फ्रीली मिळून जातील. काही पेड आहेत, काही फ्रीली. तर आपण आजचं पॅम्पलेट आहे फ्री जेवढे PNG आहेत त्याचा बनवलेला आहे. हा सुद्धा सेम बॅकग्राऊंडला टाकायचा आहे. अशा प्रकारे या बॅकग्राऊंडला सुद्धा गेला. अशा प्रकारे बॅकग्राऊंडला गेल्यानंतर ॲडजस्ट करायचं आहे थोडा. पुन्हा बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इकडच्या साईडचा आहे जो PNG त्याला कॉपी करायचं आहे. सेम कॉपी करून घेऊन घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला तो पण तसंच ॲडजस्ट करायचं आहे. अशा प्रकारे जिथे तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही लावू शकता. नंतर फाउंडमध्ये जाऊन आपल्याला बर्गर डिसलाईक्स असं टाईप करायचं आहे. तर आपण टाईप करून घेऊया. टॅक्स टाकून टॅक्स लिहायचे. टॅक्स लिहिल्यानंतर
जो फाउंड तुम्हाला पाहिजे तो फाउंड ॲड करायचा आहे. या प्रकारे फाउंड जो तुम्हाला आवडेल तो ॲड करायचा. मी हा फाउंड ॲड करतो. डनवरती क्लिक करून फाउंडला कलर द्यायचा आहे. व्हाईट कलर खूप मस्त वाटेल. व्हाईट कलर देतो. व्हाईट कलर दिल्यानंतर पुन्हा टॅक्सवरती जायचं आहे. डेलिशियस टाईप करायचं आहे. नंतर दुसरी पानाचे जे PNG आहेत ते ॲड करायचे आहेत. असे प्रत्येक ठिकाणी जिथे तुम्हाला लावायचं आहे तिथे ॲडजस्ट करायचे. अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे. खूप सुंदर प्रकारचा पॅम्पलेट तयार झाले. ते घ्यायचं ॲडजस्ट करायचं. नंतर पुन्हा एलिमेंट्समध्ये जाऊन टॉमॅटो ते थोडा अट्रॅक्ट वाटण्यासाठी ॲड करायचे. अजून थोडं काही तुम्हाला अट्रॅक्शन वाटायला साठी जे तुम्हाला काही यूज करायचे ते यूज करू शकता. अशा प्रकारे यूज करायचं आहे. तर हा छोटासा PNG आहे तो वरती आपल्याला जे आपण टॅक्स लिहिले त्यावरती असा ॲडजस्ट करायचं आहे. खूप सुंदर असा ब्लू कलर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता खूप सुंदर असा बर्गरचा पॅम्पलेट तयार झाले. खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं आहे आणि सोपं सुद्धा आहे. आपण या साईडला ॲडजस्ट करूया थोडंसं लुक. हां, पुन्हा एलिमेंट्समध्ये जायचं आहे. त्यानंतर ब्लॅक शॅडो जो PNG आहे तो ॲड करायचा आहे. त्या प्रकारे त्याला बॅकग्राऊंडला टाकायचं आहे. प्रकारे बॅकग्राऊंडला टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे डन करून इथे आपला बर्गरचं पॅम्पलेट तयार झाले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.